श्रीपाद राज शरण प्रपत्ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। मित्रांनो, श्रीपाद श्री वल्लभांचा हा शब्द आज तुमच्या कानावर पडणं हे काही योगायोग नाही। आज तुम्ही हे ऐकताय याचा अर्थ तुमच्या पाठीशी श्री दत्तात्रेयांचा विशेष आशीर्वाद आहे। प्रभूंच्या प्रिय भक्तांनो, तुम्ही ही कथा ऐकायला आलात म्हणजे समजा महाराजांनीच तुम्हाला येथे बोलावलंय। हे काही साधं सुध योगायोग नाही। ज्या माणसाने ही कथा मनापासून ऐकली ना, त्याचं नशीब बदललंय। कितीही काळोख असो, कितीही संकट असो, ही कथा डोळे बंद करून ऐकलीस ना, तर साक्षात भगवंत तुझ्या समोर उभा राहील आणि म्हणे, बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, आता काहीच भीती ठेवू नकोस। कुणाचा अडकलेला पैसा परत आलाय, कुणाला चमत्कारिक नोकरी मिळाली, कुणाच्या घरातले आजारपण दूर झाले, कुणाला सुख शांती परत मिळाली। ही काही गोष्ट नाही, हे शेकडो भक्तांच्या अनुभवाची सिद्ध झालेली सत्य कथा आहे। श्रीपाद श्री वल्लभ महाराज म्हणतात, जेथे माझ्या कथांचा गजर होतो तेथे दुःख टिकत नाही आणि संकटाचं सावट पळतं। म्हणून माझ्या लेकरांनो, आजची ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण तुमच्या हृदयात श्रद्धा असेल ना, तर महाराज स्वतः तुमचं नशीब उजळतील। आजच्या पवित्र दिवशी तुमच्या आयुष्यातला एक अडथळा माझ्या श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या कृपेने आता दूर होणारच। ज्या घरात ही कथा ऐकली जाते त्या घरात दारिद्र्यपणा राहत नाही आणि सुख समृद्धीचा वर्षाव कायम होतो। आणि श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात, ज्याचं मन भक्तीमध्ये रमतंय त्याच्यावर देवाची कृपा कधीही कमी पडत नाही। लेकरांनो, तुमच्या आयुष्यात संघर्ष आहेत, शत्रू आहेत, अडचणी आहेत, हे मान्य आहे। पण हे सगळं ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर निखळ विश्वास ठेवाल त्या दिवशी संकट कापसासारखी विरघळतील। एखादं काम हातात घेताना भीती वाटते, घरात पैशाशी चणचण भासते, मित्र नातेवाईक त्रास देतात, तर लक्षात ठेवा, हे संकट तुम्हाला तोडायला नाही तर मजबूत करायला आलेलं असतं। श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात, शत्रू जितके वाढतील तितकेच तुम्ही माझ्या चरणाशी घट्ट जुळलेले असाल, तर त्या शत्रूंचं सामर्थ्य तुमच्याच भल्यासाठी वळवलं जाईल। तर चला आपल्या महाराजांची आजची कथा सुरुवात करूया। कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे, श्रीपाद प्रभूंचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। तर चला आपल्या महाराजांची आजची कथा सुरू करूया। खूप वर्षापूर्वी कृष्णा नदीच्या काठी भीमराव गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याचं नाव होतं रामनाथ। त्याच्यावर पिढ्यानपिढ्या कर्ज होतं। आई वडील गेले, पत्नी आजारी, 2 मुलं उपाशी। रामनाथ रोज श्रीपाद श्री वल्लभांची पूजा करायचा, पण शेजारचे हसायचे, काय उपयोग, एवढी भक्ती केली तरी उपाशीच राहतोस। एकदा खूप पाऊस पडला, नदीला पूर आला, रामनाथाचं झोपडं वाहून गेलं। बायकोला ताप, मुलांना भूक, काहीच शिल्लक नाही। तो संतापून श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात गेला, डोळ्यात पाणी, म्हणाला, महाराज, इतकी भक्ती केली तरी सगळं हरवायचंच, माझी कसली परीक्षा घेतोय। मंदिरात शांतता पसरली। तेवढ्यात एका वृद्ध ब्राह्मणांचं रूप धारण करून श्रीपाद श्री वल्लभ आले। त्यांनी म्हटलं, रामनाथ, तू केवळ शब्दाने भक्त आहेस, पण संकटाच्या वेळी तुझा विश्वास गळून जातो, म्हणून माझ्या कृपेचा निचारा होत नाही। रामनाथ हबकला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले। श्रीपाद म्हणाले, जा, नदी किनारी जा, तेथे तुला एक कापूस गोटी सापडेल, ती विक, पण आधी अर्धा भाग गरीब विधवेला दे, तुझ्या कष्टाचं सोनं होईल।
रामनाथ धावतच नदीकाठी गेला. खरंच तेथे एक मोठी कापूस गोटी वाहून आली होती. त्याने आधी त्या विधवेला अर्धा भाग दिला. मागचं कर्ज फेडायला पुरेसं सोनं त्याला मिळालं. हळूहळू तो व्यवसाय करू लागला. कर्ज संपलं, घर बांधलं, मुलांची शिकवणी झाली. गरीब ब्राह्मणात श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने गावातला दाता झाला. गावकऱ्यांना कळालं, भक्ती केवळ हात जोडून नाही होत, विश्वासात कृतज्ञता आणि दयाही असावी लागते. श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात, संकट येतात ती तुम्हाला मजबूत करण्यासाठी. कधी तुमचं सगळं हिरावून घेतल्यासारखं वाटेल, पण तेव्हा देव तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतो. माझ्या लेकरांनो, तुमच्यावर संकट असेल, शत्रू त्रास देत असतील, कर्जाने डोकं वर काढलं असेल, तर ही कथा लक्षात ठेवा. विश्वासाला काम आणि दया जोडली तर चमत्कार होतो. श्रीपाद राज शरण प्रपत्ते हा जप करत राहा आणि श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही एकटे नाही आहात. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो, ही श्रीपाद चरणी प्रार्थना.